वर छापलेल्या सर्व सुखसोयी प्रवाशांच्या सेवेला तत्पर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाला प्रवासात आणखी काहीतरी हवं असतं. ते फक्त आम्हीच पुरवतो. ह्या ओळीवर आमच्या घरात बरीच चर्चा झाली. अशी जास्तीची गरज कोणती असेल ह्यावर कुणालाच उत्तर मिळत नव्हतं. त्या जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इतर अनेक ट्रॅव्हल सर्व्हिस कंपन्या जी आश्वासनं देतात तशी सगळी आश्वासनं याही जाहिरातीत होती. उत्कृष्ट अवस्थेतील वातानुकूलित बस, नियमित सेवा, वेळेच्या बाबतीत काटेकोर नम्रसेवक, कुशल ड्रायव्हर्स, मंद संगीत, ऑटोमॅटिक पुशबॅक आसनं, डनलॉपच्या उशा, पांघरणासाठी रेशमी शाली, पिण्याच्या पाण्याची सोय. इतकंच नव्हे तर एक छोटी टॉयलेट रूमही. अशी एक 3 कॉलमची जाहिरात बसच्या चित्रासकट प्रत्येक वर्तमानपत्रातून झळकली. पण ह्या सगळ्या वर्णनापेक्षा माझं जास्त लक्ष वेधलं गेलं ते एका निराळ्याच विधानामुळे. एकमेव ट्रॅव्हल सर्व्हिसने जाहिरातीमध्ये बारीक अक्षरात एक तळटीप टाकली होती. ती अशी: वर छापलेल्या सर्व सुखसोयी प्रवाशांच्या सेवेला तत्पर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाला प्रवासात आणखी काहीतरी हवं असतं. ते फक्त आम्हीच पुरवतो. ह्या ओळीवर आमच्या घरात बरीच चर्चा झाली. अशी जास्तीची गरज कोणती असेल ह्यावर कुणालाच उत्तर मिळत नव्हतं. मध्येच मी बायकोला आणि मुलाला म्हणालो, आपण वेडपटच आहोत हा. आत्ता त्या कंपनीला फोन करून विचारता येईल. पण एकमेव ट्रॅव्हल्सवाले वस्तात निघाले. मी फोन करून माझं नाव सांगितल्यावर ते म्हणाले, रविशंकर दिवाण म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार? हो, तोच मी. हो हो, अलभ्य लाभ. बोला, काय हवं? मग मी जाहिरातीमधील त्या ओळीचा उल्लेख केल्यावर कंपनीचे मॅनेजर म्हणाले, साहेब, एकदा प्रवास करा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. कसं? ओके. या येत्या शनिवारचं कोल्हापूरचं तिकीट द्या. एक की 2? नाही, एकच. बाईंना घ्या की बरोबर? नको, माझा एकच दिवस मुक्काम आहे. व्याख्यान संपलं की मी लगेच निघणार. हा, मी मुद्दाम म्हणालो. म्हणजे कसं, आमच्या बहिणींना पण अनुभव. बरोबर बायको असताना तुम्ही ते आणखी काहीतरी देता का? त्यावर मॅनेजर प्रचंड आवाजात हसून म्हणाले, अहो, आम्ही ऑफर तर करणारच. ज्यांची हिंमत असेल त्यांनी ती फॅसिलिटी वापरावी. तसा ओके. मग किती सीट्स? सीट एकच ठेवा. धन्यवाद. मी फोन बंद केला. समजलं? आमच्या सौभाग्यवती म्हणाल्या. नाही ग, ते म्हणतात प्रवास करून बघा म्हणजे आपोआप. पक्के बिझनेसवाले दिसतात. एकमेव ट्रॅव्हल्सची बस नजर थांबणार नाही अशी होती. तिचा रंग ही एक कुतूहलाची बाब ठरावी. तशी रंगसंगती मी आजवर बघितली नव्हती. तिच्या बाह्यांगाकडे पाहूनच जाहिरातीमधील सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची ताकद फक्त एकमेव ट्रॅव्हल्सकडे आहे याची खात्री मला पटत होती. मी सीट पकडली. ताबडतोब कंपनीचा माणूस सीट जवळ आला. त्याच्या हातात एक ट्रे होता. विमानातला स्टुअर्ड आणि आताचा हा माणूस यात काहीच फरक नव्हता. त्या ट्रेमध्ये निरनिराळ्या प्रकारची चॉकलेट्स, गोळ्या आणि त्याशिवाय वेलदोडे, लवंगा, च्युइंगम पण होतं. प्लीज हेल्प युअर सेल्फ, असं तो नम्रपणे म्हणाला. मी च्युइंगम घेतलं आणि आता आपल्या शेजारी कोण येऊन बसेल याचा विचार करायला सुरुवात केली.
माझा नेहमीचा अनुभव आहे हा. केव्हाही प्रवास करायला निघालो म्हणजे शेजारी नेमका सरदारचीच कसा येतो याचं कमालीचं नवल मला वाटतं. अर्थात प्रवास रात्रीचा आहे. एकदा झोप लागली की लागली, मग शेजारी कोणी का असेना. खरं तर गाढ झोप हवी असेल तर शेजारी इंटरेस्ट वाटणार नाही अशीच व्यक्ती बसलेली बरी. खुर्चीची कळ दाबून खुर्ची हवी तशी मी करून घेतली. एकमेव ट्रॅव्हल्सने आणखी एक प्रत्यंतर आणून दिलं. सीट खरोखर कम्फर्टेबल होती. इतर आरामगाड्यातून मनासारखी झोप मिळेपर्यंत मुक्कामाचं ठिकाण येतं हो. पण हा प्रवास नक्की सुखकारक होणार. बस सुटली दिलेल्या वेळेला. लाऊडस्पीकरवरून सगळ्यांना प्रवास सुखकर हो असं सांगण्यात आलं. मी समाधानाने डोळे मिटून घेतले. अर्थात कितीही सुखसोयी म्हटलं तरी बस म्हणजे घर नव्हे. आरामात झोपायची व्यवस्था केली तर ती कलती खुर्ची, तो म्हणजे पलंग नव्हे. इथे कुशीवर वळणं कसं शक्य आहे? आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हातांचा. ते कुठे ठेवायचे हा एक मोठा प्रश्न असतो. खुर्चींच्या हातावर ठेवता येत नाहीत. जरा डोळा लागला की ते हात कधी सटकतील आणि खांद्याला हादरा बसेल सांगता येणार नाही. दोन्ही हातांची घडी करून असं आपलं छातीवर ठेवावेत तर मग जरा वेळाने छातीवर दडपण येतं. मी खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करू लागलो. त्यात कहर म्हणजे माझ्या शेजारचा सरदारजी आणि त्याच्या मागे बसलेला तो बनिया, दोघेही घोरणारे निघाले. त्या दोघांचं घोरणं स्टेरिओफोनिक साऊंड इफेक्ट प्रमाणे येऊ लागलं. एक एक हात त्या दोघांच्या नरड्यावर ठेवून ते स्पीकर बंद करावेत असं मला वाटू लागलं. पण काय करणार, मी नुसता हसलो. आपल्याला आपल्याच हातांचा त्रास होतोय हे या स्टुअर्डला सांगून काय फायदा. तुम्ही कोणताही काम सांगू शकता. मी डोळे मिचकवीत म्हणालो. मला माझे दोन्ही हात कुठे ठेवायचे हे समजत नाही. असेही ठेवले तरी रग लाग. स्टुअर्ड म्हणाला, अरे हे अगोदर सांगायचं ना. डोंट वरी, तुमचे हात इकडे द्या. काय म्हणतो? आम्ही जाहिरातीमध्ये जी तळटीप टाकली होती ना, त्याचा अर्थ हाच आहे. काय सांगता? मी चक्रावून जात म्हटलं. 2 मिनिटे डोळे मिटावेत तर तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. मी डोळे मिटले आणि जरा वेळाने उघडले. पाहत होतं काय, माझे दोन्ही हात खांद्यापासून अलग झालेले. दोन्ही अलग झालेले हात स्टुअर्डच्या हातात होते आणि तो मिश्किलपणे हसत होता. मला प्रथम गंमत वाटली, पण दुसऱ्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर कमालीची व्याकुळता आली. मी आता कोणता प्रश्न विचारणार ते जाणून स्टुअर्ड म्हणाला, घाबरू नका. म्हणाल तेव्हा हात तुम्हाला परत मिळतील. पण मी तुमचेच हात घेतले असं समजू नका. अनेक प्रवाशांनी तेच केलंय. अहो, ज्याप्रमाणे फोटो काढताना हात कसे ठेवावेत हे कळत नाही, त्याप्रमाणे प्रवाशातही तोच प्रॉब्लेम पडतो. जस्ट हॅव अ लुक. मी पाहिलं तर खरोखर गँगवेमध्ये लटकवलेल्या एका क्रोमियम प्लेटेड बारला 30-40 हात लटकत होते. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्यांसाठी जशा लोखंडाच्या कड्या ठेवतात ना, तसेच ते हात लटकत होते. बसच्या वेगेमुळे आणि मध्येच बसणाऱ्या धक्क्यांमुळे ते हात झोके घेत होते. लेखक, व्यासंगी, टीकाकार आणि त्याहीपेक्षा निर्भीड सडेतोड वक्ता म्हणून नाना अनुभवांतून गेलेलो मी हा विलक्षण अनुभव प्रथमच घेत होतो. न राहून मी उभा राहिलो. मी पाहिलं तर ज्या ज्या प्रवाशांनी आपले हात काढून ठेवले होते ते सगळे प्रवासी अत्यंत आरामात झोपले होते. मी परत खाली बसलो. स्टुअर्डचे आभार मानून मी व्यवस्थित पोज घेतली आणि डोळे मिटून घेतले. माझ्या सुखात या क्षणी कोणतीही कमतरता नव्हती. एकमेव ट्रॅव्हल्स कंपनी खऱ्या अर्थाने एकमेव होती. मला जाग आली तेव्हा तांबडं फुटलं होतं.
बसमध्ये मंद आवाजात बिस्मिल्ला स्वरांना कुरवाळीत होता. मला पुरती जाग आली. आळस झटकण्यासाठी मी माझे हात लांब करायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त खांद्यातल्या खांद्यात काही स्नायूंची हालचाल झाली. मग मी भानावर आलो. मला खुर्ची सरळ करायची होती, पण इथे हातांचाच पत्ता नव्हता. स्टुअर्डचं माझ्याकडे लक्ष होतंच. त्याने पटकन माझे हात माझ्यासमोर धरले. मी क्षणभर डोळे मिटले. जादूची कांडी फिरवावी तसा पुन्हा एक चमत्कार घडला. माझे हात मला परत मिळाले. कोल्हापूर यायला अजून अर्धा पाऊण तास अवधी होता. मी पुन्हा एकदा डुलकी घ्यावी असं ठरवलं. मी डोळे मिटले. संध्याकाळची भाषणाची वाक्य माझ्यासमोर उभी राहिली. कोल्हापूर येईपर्यंत भाषणाची संपूर्ण रंगीत तालीम आटोपली होती. कोल्हापूरला संयोजकांनी स्टँडवर हार घालून माझं स्वागत केलं. मी गाडीतून लॉजवर गेलो. चहा कॉफी नाश्ता झाल्यावर संयोजक निरोप घेऊन गेले. ते गेल्यावर मी माझे काम सुरू केले. मी दाढी आटोपली आणि नोकराने पाणी काढून देताच मी बाथरूममध्ये गेलो. मी अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि मला दरदरून काम फुटला. मी पुन्हा पुन्हा माझ्या हातांकडे बघायला सुरुवात केली, पण सत्यस्थितीत फरक पडणार नव्हता. माझे हात बदलले गेले होते. गडबडीत भलत्याच व्यक्तीचे हात आले होते. कातडीच्या रंगावरून मला फरक जाणवला. अत्यंत विषण्ण मनस्थितीत मी आंघोळ आटोपली. मी कंपनीचं ऑफिस गाठलं. माणसं चांगली होती, नम्र होती. त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. माझे हात शोधून देण्याची हमी घेतली आणि त्याशिवाय कंपनीच्या हेड ऑफिसात हीच तक्रार नोंदवायची विनंती केली. श्रोते नेहमीप्रमाणे भान हरपून बसले होते. योग्य ठिकाणी प्रतिसाद देत होते. टाळ्यांचा गजर होत होता. हास्याचे धबधबे कोसळत होते. पण तरीही माझ्या अंगावर नेहमीप्रमाणे काटा फुलत नव्हता. माझ्या हस्ते सोव्हेनियरचं प्रकाशन होणार होतं. परिचयकारांनी जाहीर केलं की आता श्री दिवाणांच्या शुभ हस्ते आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन होईल. तेव्हा रिबीन सोडवताना माझ्या मनात आलं, शुभ हस्ते म्हणायचं ते रीत म्हणून, पण खरोखर कुणाच्या हस्ते हे आजचं प्रकाशन झालं या हाताच्या मालकाला त्याचा पत्ता तरी असेल का? मी बदललेल्या हातावर घरी गेल्याबरोबर दीर्घ चर्चा झाली. मुंबईच्या ऑफिसात जेव्हा मी तक्रार नोंदवली तेव्हा मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर खन्ना एक चांगला माणूस होता. जशी तुम्ही तक्रार केली तशी तक्रार तुमचा हात चुकून ज्यांनी नेले तोही करेल. पोलिसात वर्दी देऊ का? तशी तक्रार आम्हीच करणार आहोत. दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. काही नाही, मी घरी परतलो. मन रमवायचं म्हणून मी एक लेख लिहायला घेतला, पण माझं मन काही लिखाणात लागेना. हाताकडे लक्ष गेलं रे गेलं की मी कासावीस होऊन जायचो. माझ्याकडून एकही शब्द लिहावे ना. रात्री आपलं विरंगुळा म्हणून बायकोला भाऊपाशात घेतलं तर विजेचा झटका बसल्याप्रमाणे बायको दूर झाली. काय ग, काय झालं? मला दुसरंच कोणीतरी मिठी मारते असं वाटलं. माझी खरी कुचंबणा इथे झाली. स्वतःचे हात परत मिळवायलाच हवे. कंपनीच्या तक्रारी व्यतिरिक्त आपल्या नावाने पोलिसात तक्रार नोंदवणं जरुरीचं आहे असं मला वाटलं. पण या जगावेगळ्या तक्रारीवर विश्वास कोण ठेवणार? मग मी परत एकमेवकडे धाव घेतली. त्या दिवशी जितके प्रवासी त्या गाडीत होते त्या सर्व प्रवाशांना कंपनीकडून पत्र गेली होती. त्या सर्व पत्रांची ऑफिस कॉपीज कंपनीच्या मॅनेजरांनी मला दाखवल्या. त्या सर्व पॅसेंजर्सचे पत्ते मी लिहून घेतले. घरी आल्यावर एक सायकोलो स्टाईल पत्र मी खास शैलीत लिहून घेतलं. नंतर सगळी पत्र रजिस्टर ANDने पाठवण्यात
माझा खूप पैसा आणि बराचसा वेळ खर्च झाला, पण तसं करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. सगळीच्या सगळी पत्र पोहोचली. त्यांच्या पावत्याही सहीसकट उलट टपाली मिळाल्या. अपवाद फक्त एकच पत्राचा. कृष्णचंद्र नावाचा तो इसम कोणी निराळाच होता. नावापासून पत्त्यापर्यंत सगळं बनावट होतं. या सर्व धडपडीतून बदलून आलेले हात हे कुणीतरी लबाड, उपद्व्यापी आणि कदाचित एखाद्या समाजकंटकाचे असावेत एवढा शोध लागला. बदललेल्या हातांनी आपला हातगुण दाखवायला अचानक प्रारंभ केला. एके दिवशी बायकोने ब्रेकफास्टच्या वेळेला सांगितलं, आज बँकेत जायला हवं. तुम्ही कॉलेजजवळच्या तुमच्या बँकेतून पैसे काढता की मी इथल्या इथं? मी काढतो. हातांची अदलाबदल झाल्यामुळे माझा खेळकर स्वभाव फार बदलला होता. घरात सतत हास्याची करंजी फुलायची, पण आता ते घर पाणी संपलेल्या कोरड्या हौदासारखं झालं होतं. नेहमीच्या वेळी मी कॉलेजात जायला निघालो. नेहमीच्या बसस्टॉपवर उभा राहिलो. बसमध्ये पुष्कळदा उभं राहावं लागत असे. मी आजही उभं राहिलो होतो. उभ्या उभ्याच मी तोल सावरेत तिकीट काढलं. उभ्यानेच प्रवास करणाऱ्या माझ्या पुढ्यातील माणसाने तिकीट काढलं आणि पैशाचं पाकिट ही पॉकेटमध्ये ठेवून दिलं. या तऱ्हेची घटना रोजच घडायची, पण आजचा दिवस वेगळ्याच पावलांनी उगवला. माझ्या हातांची एकाएकी चावळाचावळ सुरू झाली. माझे हात समोरच्या ग्रहस्थाच्या हिप पॉकेटकडे सरकू लागले. आपल्याला असं काय होतंय हे मला समजेना. मी कावरावावरात आलो. मला दरदरून घाम सुटायला लागला आणि तरीही मनातली प्रचंड इच्छा दाबवून ठेवता येईना. शेवटी मी स्वतःही नकळत त्या पावण्या हातांनी समोरच्याचं पाकिट पळवलं. त्यानंतरच्या स्टॉपवर तो समोरचा ग्रहस्थ उतरून गेला. हातून घडलेल्या कृत्याचं इतकं जबरदस्त मला दडपण आलं होतं की पुढच्या स्टॉपवर मी स्वतः खाली उतरलो आणि कॉलेजला न जाता सरळ टॅक्सी करून घरी आलो. बायकोला म्हणालो, मला एकाएकी कसर वाटायला लागली. बँकेचं काम केलं आणि आलो. किती काढलेत? यावर माझ्याकडे उत्तर तयार नव्हतं. सांगतो, पाणी आण जरा. पाणी येईपर्यंत मी सरळ बाथरूममध्ये गेलो. पळवलेलं पाकिट बाहेर काढलं. पाकिटात 3-4 व्हिजिटिंग कार्ड्स, 1-2 पावत्या आणि रोख 350 रुपये होते. बायकोच्या हातात ती रक्कम ठेवून मी माझ्या टेबलपाशी आलो. ड्रॉवरमधून कागदाचं पॅड काढलं. तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? मग जरा पडून राहा. पडणारच आहे. जितका वेळ बसवेल तितका वेळ प्रयत्न करतो, पण मला एकही ओळ लिहायची इच्छा होईना. हात बदलल्यामुळेच हे असं होत असेल का? मला काही सुचेना. दुपारपर्यंतचा वेळ मी केवळ लोळवण्यात घालवला. 3-3:30च्या सुमारास माझ्या बायकोकडे तिची एक मैत्रीण आली. मी ओळख करून देते, ही माझी मैत्रीण प्रियवंदा. स्टेट बँकेत PRO आहे. आणि प्रिया हे मिस्टर दिवाण. नमस्कार करीत प्रियवंदा म्हणाली, खूप दिवसांनी बघायची इच्छा होती. आज योग आला. अगो, तेही अचानक आज हे घरी आले म्हणून. मी डिस्टर्ब केलं का? छे, प्रकृती बरी नव्हती म्हणून आलो. अशा अवंतर गप्पा मारून दोघी आत गेल्या. मी पुन्हा तिथे लवंडलो आणि तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या पडलेल्या प्रियवंदेच्या पर्सकडे गेलं. मी पलंगावर उठून बसलो. माझ्या मनाची पुन्हा घालमेल सुरू झाली. हात शिवशिवायला लागले. खोलीतल्या खोलीत मी एरझऱ्या मारायला सुरुवात केली. मधल्या दारात उभा राहून कानोसा घेतला. त्या दोघी गप्पात दंग होत्या. त्यानंतरच्या हालचाली मी झटपट केल्या. मी प्रियवंदेचे पर्स उघडले. त्यात पैसे नाममात्र होते, पण त्यात एक अत्यंत मौल्यवान टपोऱ्या मोत्याचा हार होता.
मागचा पुढचा विचार न करता मी तो काढून घेतला आणि तिथेच गादीखाली तो ठेवून दिला. काहीच घडलं नाही असा चेहरा करून मी पुस्तकात आपलं डोकं खुपसलं. बसल्या बसल्या मला डुलकी कशी लागली मलाही समजलं नाही. जाग आली तो प्रियवंदेच्या किंकाळीमुळे. तिने सगळी पर्स पलंगावर उलटी केली होती. त्यातल्या वस्तू ती वेळ लागल्याप्रमाणे खाली वर करत होती. पर्समधल्या निरनिराळ्या कप्प्यात ती पुन्हा पुन्हा हात घालीत होती. तपास संपला तेव्हा ती डोक्याला हात लावून बसली. माझ्या बायकोने प्रियवंदेला फ्रीजमधलं पाणी आणून दिलं. तिने ते एका दमात संपवलं. तो सर तू नक्की पर्समध्ये ठेवला होतास? अर्थात त्यात चूक होणं शक्यच नाही. तुझ्या घरी येईपर्यंत मी तो गळ्यात घातला होता. तुला चकित करायला म्हणून मी गळ्यातून काढून पर्समध्ये ठेवला आणि मगच तुझ्या घराची बेल वाजवली. ही हकीकत ऐकल्यावर ही चोरी पचणं शक्य नाही हे जाणून मी मोठ्यांदा हसलो. दोघींनी माझ्याकडे चमकून पाहिल्यावर मी म्हणालो, 1 मिनिट उभे राहा आणि ज्या जागी बसले आहात ना तिथेच गादीखाली हात घाला. मोत्याचा सर मिळाल्यावर प्रियवंदेला फक्त हर्षवायू झाला नाही, पण माझ्या बायकोने संशयाने विचारलं, तुम्हाला पण? सांगतो, मगाशी पर्समधून रुमाल काढताना तो सर गालीच्यावर कधी पडला हे तुम्हालाही समजलं नाही. मी मुद्दाम गप्पू बसलो. कळलं? तेवढ्या निवेदेवर मी वेळ मारून नेली खरी, पण आता मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. हातून जे जे प्रकार घडतायत ते कुठेही उच्चारण करणं शक्य नव्हतं आणि जे घडतंय ते तसंच घडू देणंही योग्य नव्हतं. काय करावं? रात्री बायकोने विचारलं, तुम्ही फार म्हणजे फारच बेचैन दिसता आहात. होय, मी फार रेस्टलेस आहे. तुमचे हात बदलले आहेत, कबूल आहे, पण तुमच्या तसं काही फरक पडला नाही ना? म्हणजे काय? हाताची कामं तर तशीच्या तशीच होत आहेत ना. मग एवढं बेचैन होऊन कसं चालेल? तुला नुसती मिठी मारायचा प्रयत्न केला तर तुझ्या अंगावर शहारे आले. मला तर आता हेच माझे हात असे मानायचे म्हणजे भयंकर शिक्षा आहे. पण तुला कळायचं नाही, या हाताबाहेरे माझं संपूर्ण जीवन बदलून जायची शक्यता आहे. मग तर फार चांगलंच होईल. नाहीतरी या आयुष्याचा तुम्हाला कंटाळा झालेला आहे. एकदम नवीन तऱ्हेचं जीवन जगायला मिळलं पाहिजे असं तुम्ही म्हणता ना. मग आता एकदम म्हणजे एकदम नवीन आयुष्य मी जगू? अवश्य. तुमच्या लेखनातला तोचतोचपणाही आपोआप बदलेल. बदललेल्या जीवनापायी उद्या तुरुंगात जावं लागलं तर? तुरुंगात जायची पाळी कशाला येईल? तो म्हणतेस तसं जर माझं आयुष्य बदललं तर त्या बदललेल्या आयुष्याची वाट तुरुंगातच संपते. म्हणजे काय? तुम्ही काय बोलताय ते? मग मी बायकोला विश्वासात घेऊन सगळा प्रकार सांगितला. तिचीही त्यापायी झोप उडाली. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजात गेलो नाही. फोन करून प्रकृती ठीक नसल्याचं मी कळवलं आणि सबंध दिवस घरात लोळूनच काढला. दुपारच्या चहाच्या वेळेला बायकोने आठवण केली. आज 25 तारीख आहे, लक्षात आहे ना? काय आहे आज? डॉक्टर पंडितांकडे आज कॉकटेल पार्टी आहे. पंडितांचे सगळे डॉक्टर मित्र आणि तुमचे चाहते सगळे जमणार आहेत ना? मी येऊ शकत नाही असं कळ. कारण काय सांगू? सांग, प्रकृती बरी नाही म्हणून. वा, डॉक्टरांनाच प्रकृतीचं कारण सांगायचं म्हणजे कठीणच आहे. असू दे. तुम्ही जाणार का नाहीत पण? तिथं पुन्हा हातून काही घडलं तर? मी येणारच आहे ना तुमच्या बरोबर. मी सांभाळून घेईन तुम्हाला. डोंट वरी. हा, मग नो प्रॉब्लेम. मी बायकोसह गेलो तरी काही फरक पडला नाही. तिचं बारीक लक्ष असूनही 3-4 पिक्स प्रत्येकाने पोटात रिसवल्यावर
मी आपला हात व्यवस्थित चालवून घेतला. आपली कमाई मी घरी आल्याबरोबरच बायकोसमोर टाकली. 350 रुपयांची प्राप्ती केवळ 3 तासात. तिची वाचच गेली. आपल्याच हातून घडलेल्या त्या कृत्याकडे मी चकित होऊन बघत राहिलो. दिवस जात होते. पैसे नको त्या मार्गाने मिळत होते आणि मी बेचैन झालो होतो. एकमेव ट्रॅव्हल्स कंपनीची माणसंही हवालदिल झाली होती. मी कंपनीत वारंवार खेपा मारित होतो, पण उपयोग काही झाला नाही. दुःखात सुख इतकंच की एकमेव ट्रॅव्हल्स कंपनीचे चालक, मालक, पालक अतिशय नम्र होते. माझ्यापेक्षा त्यांना त्या घटनेचं जास्त दुःख होत होतं. एकमेव ट्रॅव्हल्सच्या पराडकरांना मी हे बोलून दाखवलं तेव्हा पराडकर म्हणाले, असं काय म्हणता? अहो, पॅसेंजरच्या संदर्भातल्या कुठल्याही दुर्घटनांना आम्हीच जबाबदार आहोत. असं म्हणणारी माणसं फार कमी आहेत हो. तुम्ही काही काही दुकानातल्या पाट्या वाचा. काही काही म्हणजे कोणत्या? विशेषतः चष्म्याचे दुकान. गिरायकांनी स्वतःच्या जबाबदारीवर चष्मे दुरुस्तीला द्यायचे असतात. आता कल्पना करा, कस्टमर बाहेरच्या काउंटरजवळ धृतराष्ट्र झालेला आहे. दुकानदाराने त्याच्या दुकानातल्या आतल्या दालनात काचा किंवा फ्रेम काहीतरी बदलवायला नेलेलं. तेव्हा त्याच्या माणसांच्या हातून काही घडलं तरी जबाबदार कस्टमर. मजा आहे ना. तुम्ही अशा पाट्या कुठे पाहिल्यात? अगदी शिरोडकरांपासून शिंद्यांच्या दुकानापर्यंत प्रत्येक दुकानात. पराडकर खांदे उडवत म्हणाले, कस्टमर आहात म्हणून आम्ही आहोत. महात्मा गांधींचं कस्टमर या विषयावर एक वक्तव्य. तो पॅरेग्राफ प्रसिद्ध आहे. किती दुकानदारांना तो फलक लावायचा अधिकार आहे सांगा बरं. माझ्या या प्रश्नावर पराडकर म्हणाले, कस्टमरला जे दुकानदार कसपटांसमान लेखतात त्यांच्याच दुकानात बोधवचनांची गरज असते. पराडकरांच्या सहानुभूतीने माझा प्रश्न सुटणार नव्हता. आपल्या दुःखात अनेक जण सहभागी असले तरी मूळ दुःख ज्याचं त्यालाच पचवावं लागतं. जिथे दुःखाचा उगम होतो तिथेच सांत्वनाचा मंत्र गवसावा लागतो. पोलीस खात्याने तर माझी केस टू बट अनडिटेक्टेड अशा सदरात कधीच जमा केली होती. इतकंच नव्हे तर त्यावरच एखादी कथा लिहा असं एक नेहमीचं वाक्य फेकलं होतं. आणि एके दिवशी सकाळी चमत्कार घडला. फोन वाजला. मी नेहमी फोन घेतो तसाच मी फोन घेतला, पण पलीकडचं नाव ऐकून मी उडालोच. कृष्णचंद्र? होय, तोच मी. तुम्हाला हवा असलेला पॅसेंजर. कुठून बोलताय? सबूर सबूर दोस्त, शांती से काम ले लो. अरे शांती से काय हराम. गालियां दोगे तो फोन बंद हो जाएगा. नाही बाबा, माफ करना. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट द्यायची आहे म्हणून फोन केला. लवकर बेटा, कुठे येऊ सांगा. मी संध्याकाळी तुमच्या घरी येणार आहे. खरं? हॅलो हॅलो. फोन बंद झाला. मी घरभर अक्षरशः नाचत सुटलो. काय झालं? माझे हात मला परत मिळणार. कशावरून? कृष्णचंद्राचा फोन आला होता. एक महत्वाची गोष्ट द्यायला तो संध्याकाळी येणार आहे. खरंच येणार आहे? त्याचाच फोन होता. माझी बायको एकदम गंभीर झाली. काय झालं? इथं बसा. मी बायकोच्या पुढ्यात बसलो. बोल. तुम्हाला तुमचे हात खरोखर परत हवेत? मग काय, आयुष्यभर पिक पॉकेटिंगच करू? समजा केलं, काय बिघडलं? तुझं काय डोकं वगैरे फिरलंय काय? चिडू नका, शांतपणे विचार करा. नाही पटलं तर सोडून द्या, पण ऐकायला काय घ्याल? बोला. मी नांगी टाकली.
कृष्णचंद्र, जर आज तुमचे हात घेऊन आलेत तर ते तुमचे हात आहेत हे मान्य करू नका. का पण? त्या दिवशी पार्टीत पिक पॉकेटिंग केली. किती पैसे मिळाले? 950. गेल्या 3 महिन्यातली प्राप्ती किती? जवळजवळ 6,500. लेखनावर इतके पैसे मिळवायचं ठरवलं तर? तुलनाच करू नकोस. 2 कादंबऱ्या, 20-22 कथा, 8 टीकालेख. आता तुम्हीच विचार करा, या हमालीत काय अर्थ आहे? 8 दिवस गोष्टीत घालायचे. त्याचे संपादक टिकवणार किती? 150 टिकल्या. यापेक्षा पाकिट मारलं तर? अगं, पण आतापर्यंत मी वाङ्मय चौर्य सुद्धा केलं नाही. मग म्हणूनच ओरिजिनल रायटर असा लौकिक झाला. तो तसा टिकवायचा असेल तर लेखन बंद करा. मला मागणी आहे. तोपर्यंत थांबा. शिखरावर पोचल्यावर थांबायचं असतं. तुमच्या या संयमाचं पण कौतुक होईल. नाहीतरी नाव सुचत नाही म्हणून डोके खातात आल्या गेल्यांचं. हे बघ, मी ऐकायची नाही, तुम्हीच ऐका. आजवर जे नाव कमवलं तेवढ्या पुण्याईवर उरलेलं आयुष्य खपेल. आता निर्मिती पुरे, व्यवहार बघा. थोड्या मोठ्यांच्यात तुमची उठबस आहे. म्हणूनच पिक पॉकेटिंगबद्दल तुमचा संशय पण कोणाला होणार नाही. तुझं खरंच डोकं फिरलंय. लेखक, कादंबरीकार म्हणून मिरवता येणं. त्या लौकिकात फरक होत नाही. पैसे मिळतात का? आता पैसे हवा. माझ्या कादंबरीचं नवकथानक असं जबरदस्त आहे की साहित्य अकादमीचं बक्षीस. पुरे. ऐनवेळी मध्ये कोणी उपटलं सांगता येईल का? अगं पण चित्रपटासाठी कथा लिहिलीत. काय झालं? चित्रपटाला 7 अवॉर्ड्स मिळाली. कथेला बक्षीस नाही. का? तर महाराष्ट्र सरकारकडे कथेला बक्षीस द्यायची तेव्हा म्हणे तरतूद नव्हती. सचिवालयात खेपा घालून कंटाळलात तेव्हा ती प्रयोजन झाली. त्याचा फायदा पुढील वर्षी त्या तोंडवळकराला मिळाला. कथा चोरलेली असून पारितोषिक मिळवलं. एक किस्सा मोजावर वळवले तर एक पत्रकार पाठीशी उभं राहील का? माझं जरा ऐक. मुळीच ऐकणार नाही. विनोदी कथासंग्रह लिहितात तर तेव्हाही म्हणे विनोदी वाङ्मयासाठी वेगळी बक्षिसाची तरतूद नव्हती. त्यापेक्षा पिक पॉकेटिंग परवडलं. कौशल्य सिद्ध केलं की कॅश प्राईज. कृष्णचंद्र येईपर्यंत हाच वाद चालला होता. संध्याकाळी दारासमोर मर्सिडीज उभी राहिली. माझे आणि माझ्या बायकोचे डोळेच फिरले. आतून एक सुटाउटातील रुबाबदार व्यक्ती उतरला. चिरुट्याच्या बारदस्त वासासहित त्या माणसाने माझ्या घरात प्रवेश केला. मी कृष्णचंद्र. मी दिवाण. या मिसेस. नमस्कार चमत्कार झाले. अवांतर गप्पा संपल्यावर दोघांनी मूळ विषयाला हात घातला. कृष्णचंद्रांनी विचारलं, बोला, आपण दोघांनी आता काय करायचं? काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकमेकांचे हात परत करायचे. मी उतावळ होऊन म्हणालो, त्यावर आपण बोलूच. प्रथम मला सांगा, गेले हे काही महिने कसे गेले? भयानक. का? प्राप्ती झाली नाही? प्राप्ती झाली, पण ती प्राप्ती पटत नाही. प्रारंभी त्रास होईल. प्रारंभी किती मिळाले? मी आकडा सांगितला. कृष्णचंद्र निर्विकारपणे म्हणाले, माझी 1 दिवसाची कमाई तेवढी असायची. मी करून पाहिलं. कृष्णचंद्र म्हणाले, मिस्टर दिवाण, तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. माझं नाव संपूर्ण भारताला माहीत आहे. मग मला कसं माहीत नाही? मी वेगवेगळी नावं धारण करतो. पॉश लोकॅलिटीत राहतो, विमानाने प्रवास करतो, 5 स्टारमधून उतरतो, फॉरेनला केव्हाही जातो येतो. व्यवसाय
फक्त पिक पॉकेट आहे. काय सांगता? सगळ्या फॅक्ट सांगतोय. म्हणूनच हात बदलले गेले म्हटल्यावर मला धक्का बसला. मलाही. तुम्ही उतरलात कुठे? कराडला. मग काय केलं? स्पेशल टॅक्सी करून तुमचा पाठलाग केला. माझा? म्हणजे त्या बसचा. कोल्हापूरला आलात? कोल्हापूरचा कशाला, तुमच्या हॉटेलपर्यंत आलो. फंक्शनला पण आलो होतो. मग? तुमची लोकप्रियता पाहिली, भाषण ऐकलं, वैभव पाहिलं. तुम्ही राजरोस वर्त होता, त्याचा हेवा वाटला आणि काय? ठरवलं असंच जगायचं. म्हणजे? पैसा मुबलक मिळाला, आता नाव कमवायचं. म्हणजे काय? डोंट गेट एक्सायटेड. माझी योजना ऐका आणि त्यापूर्वी ही फाईल बघा. कृष्णचंद्राने सॅमसोनेट ब्रीफकेसमधून एक फाईल काढली, मला दिली. मी आश्चर्यचकित झालो. ज्या कथानकाच्या जोरावर मला साहित्य अकादमीच्या गौरवाची अपेक्षा होती, तेच कथानक समोरच्या फाईलमध्ये अवतरलेलं. कथानक तेच, पण त्यात सफाई नव्हती. मी थरथरत उभं राहिलो. याचा अर्थ काय? हे माझे कथानक, साहित्य अकादमीचं बक्षीस? कृष्णचंद्र हसत म्हणाले, आयुष्यात मी हातात पेन घेतला नाही, पण आपोआप सगळं सुचायला लागलं. तुमच्या इतकी सफाई नाही, पण सरावाने कदाचित. नो, नेवर, नॉट एट ऑल. बाप जन्मी तुला हे साधणार नाही. मी पोलीस. गेल्या 25 वर्षात मी कोणाला सापडलो नाही. तुम्हाला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पॉकेटमाराचे हात लाभले आहेत, हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे साहित्य अकादमीच्या पैशातून मर्सिडीज घेता येत नाही, हेही लक्षात ठेवा. मर्सिडीज गेली जहान्नममध्ये. तेवढ्याच दिवाण बाहेर आले. नको तेव्हा मध्ये बोलायची तिची हयात गेलेली. त्याप्रमाणे नवऱ्याच्या लौकिकापेक्षा, प्रतिमेपेक्षा पैसा प्यारा असलेली सामान्य स्त्री, तिने केवळ नजरेनेच कृष्णचंद्राच्या बाजूने कौल दिला. कृष्णचंद्र पुढे आला आणि मला म्हणाला, मला उजळ माथ्याने वावरायचं आहे आणि तुम्हाला पैसा हवाय. मला पैसा नको. तुमच्या बायकोला हवाय. मी तिला मानत नाही. हे कसं शक्य आहे? बायकोचा आवाज बंद करायचा असेल तर लेखणी चालवून जमत नाही. सुरी, चाकू, कात्री चालवायची हिंमत पाहिजे. जाना देव दिवाणजी, प्रथम त्रास होईल, पण दारात गाडी येईल. मी ओरडून म्हणालो, मला गाडी नको, लेखणी परत हवी. तू चालायला लाग. काम झालं की जाईन. बोल एकदा आणि काळ कर. कृष्णचंद्र शांतपणे म्हणाला, तुमच्यासाठी आलो, माझ्यासाठी नाही. असं म्हणत त्याने दुसरी ब्रीफकेस माझ्यासमोर ठेवली. काय आहे? हात बदललेच आहेत, पण नुसतं तेवढंच पुरेसं नाही. यात माझी सगळे इम्पॉर्टंट किट आहेत. टूल बॉक्स. ओके.